नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पालक पिठलं. ज्यांना पालक आवडत नाही ते पण अगदी आवडीने खातील अशा प्रकारचे पालक पिठलं. चला मग आता त्यासाठी लागणारे घेतलेलं आहे आपण साहित्य: हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या सोललेल्या, आणि ही घेतलेली आहे कोथिंबीर, आणि हा पालक. छान असं घेतलेलं आहे आपण साहित्य. आता साहित्य आपण छान असं घेऊयात कापून. असं छान आपण घेतलेलं आहे कापून. पालक छान बारीक घेतलेला आहे कापून, हिरवी मिरची पण घेतलेली आहे कापून, कोथिंबीर पण घेतलेली आहे कापून, आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण खुडून, आणि 1 वाटी घेतलेले आहे बेसन पीठ. अशा पद्धतीने आपण छान असं घेतलेलं आहे साहित्य. आता आपण देऊयात पालक पिठल्याला फोडणी. बेसन पीठ आहे ना हे, तर ते छान आपण पाण्यामध्ये घेऊया छान असं कालवून. अशा पद्धतीने आपण बेसन पीठ पाण्यामध्ये घेतलेलं आहे कालून. आता देऊयात आपण पिठल्याला फोडणी. कढई आपण ठेवलेली आहे गॅसवर. गॅस करूयात ऑन. गॅस झालेला केलेला आहे आपण ऑन. आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूयात तेल. कढई आपली छान गरम झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आता तेल गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता घेऊयात टाकून मोहरी. मोहरी छान झाली आपली. आता टाकूया जिरे. जिरे पण झालेले आहेत. आता घेऊयात आपण टाकून हिरवी मिरची. चिरलेली हिरवी मिरची छान घेऊयात आपण टाकून. आता टाकूयात लसूणच्या पाकळ्या. आता घेऊत आपण हिरवी मिरची झाल्यानंतर, हिरवी मिरची छान झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पालक. हिरवी मिरची आपली झालेली आहे. आता टाकूयात पालक. पालकला छान तेलामध्ये घेऊयात परतून. आता घेऊयात टाकून आपण थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर पण तेलामध्ये घेऊयात परतून. कोथिंबीर आणि पालक छान असा तेलामध्ये परतून घेऊयात. आणि पालक आणि कोथिंबीर झाल्यानंतर आपण कालवलेलं बेसन पीठ मग नंतर आपण त्याच्यामध्ये घेऊयात टाकून. छान होऊ तेलामध्ये पालक आणि कोथिंबीर. पालक आणि कोथिंबीर आपली छान झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद. अर्धा चमचा घेतलेली आहे आपण हळद टाकून. हळद पण टाकल्यानंतर छान घेऊयात मिक्स करून. मिक्स झालेली आहे आपली हळद. आता टाकूयात कालवलेलं बेसन पीठ. असं घेऊयात टाकून. छान असं घेऊयात त्याला हलवून. टाकूयात शिजण्यासाठी थोडेसे पाणी. असं थोडंसं आपण घेतलेलं आहे पाणी टाकून. चवीनुसार टाकूयात मीठ. घेऊ छान मिक्स करून. असं छान आपलं पिठलं होत आहे. असं छान असं मस्त शिजून घेऊयात आपण पिठल्याला. चांगलं शिजून घ्यायचं पिठलं. चांगलं पिठलं शिजल्यावर त्याची चव छान लागते. अशा पद्धतीने आपलं पिठलं झालेलं आहे तयार. आता थोडीशी आपण वरतून घेऊयात कोथिंबीर टाकून. अशी छान आपण कोथिंबीर घेतलेली आहे टाकून. या पद्धतीने पिठलं केल्यास एकदम छान लागतं, एकदम टेस्टी लागतं. असं आपलं छान झालेलं आहे पिठलं तयार. आपण घेतलेलं आहे असं एका भांड्यामध्ये पिठलं काढून. या पद्धतीने पिठलं केल्यास खूप छान टेस्टी लागतं. ज्यांना पालक आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने पिठल्याच्या माध्यमातून पालक नक्कीच शरीरामध्ये जाईल आपल्या. त्यामुळे अशा पद्धतीने एक वेळ पालक टाकून पिठलं नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. बाय.